हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनेल. आज आपण डेली यूज सेंटेन्सेस पाहणार आहोत. ही जी छोटी छोटी वाक्य आहेत ही जर तुम्ही पाठ केली तर इंग्लिश बोलताना ती आपोआप तुमच्या तोंडामध्ये येऊन जाणार आहेत. तर मग चला सुरुवात करूया आपल्या फर्स्ट सेंटेन्सला. फर्स्ट सेंटेन्स आहे दॅट्स नॉट फॉर मी. दॅट्स नॉट फॉर मी मीन्स ते माझ्यासाठी नाही. बघा, दॅट्स मीन्स ते, नॉट मीन्स नाही, फॉर मी मीन्स माझ्यासाठी. म्हणजे सेंटेन्स काय झालं, ते माझ्यासाठी नाही. दॅट्स नॉट फॉर मी मीन्स ते माझ्यासाठी नाही. नेक्स्ट सेंटेन्स पहा. आय डोंट वॉन्ट टू फाईट विथ देम. मला त्यांच्याशी भांडायचे नाही. आय डोंट वॉन्ट टू फाईट विथ देम मीन्स मला त्यांच्याशी भांडायचे नाही. फाईट मीन्स भांडण, विथ देम मीन्स त्यांच्याशी. ओके, नेक्स्ट सेंटेन्स. नेक्स्ट सेंटेन्स पहा. आय नीड टू गो. आय नीड टू गो मीन्स मला जायचे आहे. गो मीन्स जाणे, म्हणजेच मला जायची गरज आहे. नीड म्हणजे गरज असाही अर्थ होतो. तर पहा, आय नीड टू गो मीन्स मला जायचे आहे. आर यू क्रेझी. आर यू क्रेझी मीन्स तू वेडा आहेस का. क्रेझी मीन्स वेडा आणि आर यू मीन्स आहेस का. तर हा क्वेश्चन विचारला आहे, आर यू क्रेझी मीन्स तू वेडा आहेस का. नेक्स्ट सेंटेन्स आहे आय एम प्लेईंग हॉकी नाऊ. आय एम प्लेईंग हॉकी नाऊ मीन्स मी आता हॉकी खेळत आहे. मी आता हॉकी खेळत आहे. आय एम प्लेईंग मीन्स मी खेळत आहे. हॉकी मीन्स हॉकी हे एका गेमचे नाव आहे. नाऊ मीन्स आता, म्हणजेच मी आता हॉकी खेळत आहे. नेक्स्ट सेंटेन्स पहा. दे कॅन स्पीक इंग्लिश. दे कॅन स्पीक इंग्लिश मीन्स ते इंग्रजी बोलू शकतात. दे कॅन, दे मीन्स ते, कॅन मीन्स शकणे, हे वर्ब आहे, म्हणजेच ते शकतात. स्पीक मीन्स बोलणे अँड इंग्लिश मीन्स इंग्रजी, म्हणजेच दे कॅन स्पीक इंग्लिश मीन्स ते इंग्रजी बोलू शकतात. नेक्स्ट सेंटेन्स आहे वी विल टॉक लेटर. वी विल टॉक लेटर मीन्स आपण नंतर बोलूया. वी मीन्स आपण, विल, विल हे फ्युचर टेन्स सेंटेन्स असल्यामुळे ते विल आलेलं आहे. टॉक मीन्स बोलणे, लेटर मीन्स नंतर. वी विल टॉक लेटर मीन्स नंतर बोलूया. दॅट इज माय ड्रीम. दॅट इज माय ड्रीम मीन्स ते माझे स्वप्न आहे. दॅट मीन्स ते, इज मीन्स आहे, माय मीन्स माझे, ड्रीम मीन्स स्वप्न. दॅट इज माय ड्रीम मीन्स ते माझे स्वप्न आहे. ड्रीम मीन्स स्वप्न. आय एम टेलिंग द ट्रूथ. आय एम टेलिंग द ट्रूथ मीन्स मी खरं सांगत आहे. ट्रूथ मीन्स खरं. आय एम टेलिंग मीन्स मी सांगत आहे. द ट्रूथ मीन्स खरं, म्हणजेच मी खरं सांगत आहे. आय एम टेलिंग द ट्रूथ मीन्स मी खरं सांगत आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे सी डज नॉट हॅव ॲन एक्सपेन्सिव्ह मोबाईल. सी डज नॉट हॅव ॲन एक्सपेन्सिव्ह मोबाईल मीन्स तिच्याकडे महागडा मोबाईल नाही. एक्सपेन्सिव्ह मीन्स महागडा. सी डज नॉट हॅव मीन्स तिच्याकडे नाही. एक्सपेन्सिव्ह मीन्स महागडा, म्हणजे सी डज नॉट हॅव ॲन एक्सपेन्सिव्ह मोबाईल मीन्स तिच्याकडे महागडा मोबाईल नाही. आय डू नॉट हॅव अदर ऑप्शन्स. आय डू नॉट हॅव अदर ऑप्शन्स मीन्स, ऑप्शन्स मीन्स पर्याय. आय डू नॉट हॅव मीन्स माझ्याकडे, अदर मीन्स दुसरा, ऑप्शन्स मीन्स पर्याय. आय डू नॉट हॅव अदर ऑप्शन्स मीन्स माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. डू यू हॅव अ हॉलिडे. डू यू हॅव अ हॉलिडे मीन्स तुला सुट्टी आहे का. हॉलिडे मीन्स सुट्टी. डू यू हॅव मीन्स तुला आहे का. हॉलिडे मीन्स सुट्टी, म्हणजेच डू यू हॅव अ हॉलिडे मीन्स तुला सुट्टी आहे का. नेक्स्ट सेंटेन्स पहा. हाऊ मच मनी डज सी हॅव. हाऊ मच मनी डज सी हॅव मीन्स
तिच्याकडे किती पैसे आहेत. हाऊ मच मीन्स किती. सी हॅव मीन्स तिच्याकडे. हाऊ मच मनी डज सी हॅव मीन्स तिच्याकडे किती पैसे आहेत. नेक्स्ट सेंटेन्स, व्हॉट प्रूफ डज ही हॅव. व्हॉट प्रूफ डज ही हॅव मीन्स त्याच्याकडे काय पुरावा आहे. त्याच्याकडे काय पुरावा आहे. प्रूफ मीन्स पुरावा. व्हॉट प्रूफ डज ही हॅव मीन्स त्याच्याकडे काय पुरावा आहे. नेक्स्ट सेंटेन्स पहा. दे हॅव बॉट अ न्यू हाऊस. दे हॅव बॉट अ न्यू हाऊस मीन्स त्यांनी नवीन घर घेतले आहे. दे मीन्स त्यांनी. हॅव बॉट मीन्स घेतले आहे. अ न्यू हाऊस. न्यू हाऊस मीन्स नवीन घर. म्हणजेच त्यांनी नवीन घर घेतले आहे. इट इज माय बर्थडे टुडे. इट इज माय बर्थडे टुडे मीन्स आज माझा वाढदिवस आहे. बर्थडे मीन्स वाढदिवस. टुडे मीन्स आज. इट इज माय मीन्स माझा. आज माझा वाढदिवस आहे. इट्स माय बर्थडे टुडे मीन्स आज माझा वाढदिवस आहे. इट विल बी थर्सडे टुमारो. इट विल बी थर्सडे टुमारो मीन्स उद्या गुरुवार असेल. थर्सडे मीन्स गुरुवार. टुमारो मीन्स उद्या. इट विल बी मीन्स असेल. हे फ्युचर टेन्समध्ये सेंटेन्स आहे म्हणून इथे विल बी आलेला आहे. म्हणजेच इट विल बी थर्सडे टुमारो मीन्स उद्या गुरुवार असेल. वाज इट ट्यूसडे येस्टरडे. वाज इट ट्यूसडे येस्टरडे मीन्स काल मंगळवार होता का. ट्यूसडे मीन्स मंगळवार. येस्टरडे मीन्स काल. वाज इट मीन्स होता का. हे प्रश्नार्थी वाक्य आहे म्हणून म्हणजे इथे प्रश्न विचारला गेलेला आहे. म्हणजेच काल मंगळवार होता का. वाज इट ट्यूसडे येस्टरडे मीन्स काल मंगळवार होता का असा क्वेश्चन विचारला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब द चॅनेल. थँक्यू.